अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापू लागला आहे. राज्य सरकारने अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण करून जातींमध्ये सामाजिक तेढ निर्माण करू नये, तसेच या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यास सरकारला भाग पाडावे. या मागणीचे निवेदन भीमशक्ती संघटनेच्या वतीने श्रीरामपूर तालुक्याचे आमदार हेमंत ओगले यांना देण्यात आले. येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये सर्व विरोधी पक्षातील आमदारांना एकत्र घेऊन हा मुद्दा प्रभावीपणे मांडण्याची मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन देताना भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मगर म्हणाले, यांना यासाठी निवेदन देतो की अनुसूचित जातीच्या मध्ये जे वर्गीकरण करण्याचा घाट आहे सरकार घालत आहे त्याला आणून पाडावं. आता येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये तुम्ही जो मुद्दा मांडा ते अनुसूचित जातीमध्ये 59 जाती त्या जातीमध्ये एकोप राहायला पाहिजे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार याच्यामध्ये या जातीमध्ये फूट पाडून काही आमच्या त्या जातीतले बांधव त्यांना वेगळं करायचं काम चालू आहे आणि ते जर झालं तर जातीमध्ये भांडणं लागतील. म्हणून आज आमदार साहेबाला आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो. तर तुम्ही या आमचं निवेदन विधान भवन मांडून पावसाळी अधिवेशनामध्ये त्याला सरकारला याचिका दाखल करण्यासाठी भाग पाडावे, त्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो. की अनुसूचित जातीमध्ये एकूण 59 जातींचा समावेश आहे. या जातींमध्ये वर्गीकरण करून समाजात फूट पाडण्याचा आणि सामाजिक एकात्मतेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज घडीलाही अनुसूचित जातीमधील अनेक घटकांचा विकास झालेला नाही आणि ते मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. काही व्यक्ती किंवा विशिष्ट घटकांचा विकास झाला म्हणजे संपूर्ण समाजाचा सर्वांगीण विकास झाला असे म्हणता येणार नाही. संदीप मगर यांनी सरकारला इशारा देताना पुढे म्हटले की अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचे उपवर्गीकरण होऊ नये ही आमची स्पष्ट मागणी आहे. आमदार हेमंत ओगले यांनी येत्या पावसाळी अधिवेशनात सर्व विरोधी पक्षांना सोबत घेऊन सरकारवर दबाव टाकावा आणि सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यास भाग पाडावी. शासनाने यावर सकारात्मक पाऊल उचलले नाही तर संपूर्ण समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल. या प्रसंगी भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मगर, जिल्हा सचिव अल्ताफभाई शेख, महिला जिल्हा उपाध्यक्षा विजयाताई बारसे, महिला शहराध्यक्षा रोहिणीताई बनसोडे, अध्यक्षा रेणुकाताई गवळी, जिल्हा सहसंघटक विशाल तोरणे, तालुका युवक अध्यक्ष अनिल माघाडे आणि तालुका उपाध्यक्ष तन्वीर शेख उपस्थित होते. तसेच राहुरी अध्यक्ष यासीनभाई शेख, महेश मोरे, आकाश जाधव, सलीम सय्यद, विश्वास भोसले, प्रशांत भोसले, चंद्रकांत तोरणे, बाबासाहेब तोरणे, भाऊसाहेब तोरणे, बाळू आवरी, राजेंद्र तोरणे, भानुदास तोरणे, शिवाजी राधाकिसन वाघमारे आणि दर्शन बारसे यांसह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. RKS न्यूजसाठी शफीक शेख.